होतो. वा वा वा, कंबर तर दुखत नाही ना? दुखते ना बाई. हो. आई ग आणि दोन्ही पण पकडाने. हे पहा 22, हे पहा 395. पत्री जाड छेचा पण मैया फाशी लगडे ना. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 आणि जर तुम्ही घरात जर पाहिलं ना तर पहा इतका राडा पडलेला आहे. तुम्हाला दाखवते, खूप खूप राडा पडलेला आहे. का तर हे पहा, आज आम्ही बसवलेला आहे वॉटर प्युरिफायर. नवीन फिल्टर आणलेला आहे आणि हे बसवलं. हे बसवत असताना हे नळचं जे कनेक्शन आहे ना, ते कनेक्शन देताना आता नवीन शिफ्ट झालेलो त्यामुळे काही माहित नव्हतं की येणार खाली बंद करण्यासाठी कोठे आहे ते. मग त्यासाठी काय केलं, बाथरूम मधला जो एक पॉइंट आहे ना, त्या हे बसवणाऱ्याने काय सांगितलं की ते आहे म्हणे, ते करून घ्या. मग ते बंद केलं. हे इथलचा कॉक, ते समोरचा जो दिसतो कॉक, तो बंद केला. तर इथे पण ना एक आहे पहा, तेव्हा ते कोपऱ्याला तुम्हाला दिसत असेल कुठे, ते कोपऱ्याला तुम्हाला दिसत असेल तिथे पॉइंट आहे. तर ते पूर्ण तिथे पाणी भरलं गेलं आणि हे पूर्ण इथे सामान ठेवलेलं ना, तर सगळीकडे इथे पाणीच पाणी झालं. जवळपास 5 लिटरची एक बकेट तिथे भरली गेली आहे आणि सगळीकडे खाली पाणीच पाणी. मग काय वाढलं काम, हे पहा नुसता पसारा. सगळं सामान खाली काढून घ्यावं लागलं आणि मग सगळं ते भिजलेले ते सगळे ना वाळायला ठेवावं लागलं. मग गॅलरीमध्ये एक चांगली गोष्ट मिळाली, एक वाईट गोष्ट झाली. हा, एक चांगली गोष्ट मिळाली, एक वाईट गोष्ट झाली. हो ना. पहा आता हे सगळं इकडे वाळायला ठेवलेलं आहे. समोरच्याही गॅलरीत ठेवलेलं. हे पहा हॉलमध्ये पण, हे पहा सगळे वरती ठेवलेले साहित्य जे आहे ते सगळे भिजले आणि आता हे असंच तर नाही ठेवू शकत खराब. मग सगळं काढून घेतलं आणि आता हे वाळायला ठेवलेलं आहे. तर वाढलं की नाही काम. एक तर आज बाजार होता, भाजीपाला आणलेला, तो पसारा वेगळाच आणि हे वेगळंच. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की सांगा. हे LGचं आहे आणि ह्याची जी वॉटर स्टोरेज जे आहे ना, ती टाकी आहे ना, ती आहे स्टीलची. जनरली बाकीच्यांची कशी राहते ना, प्लास्टिकची असते. ते चांगल्या पद्धतीचं प्लास्टिक असतं, पण ह्याची स्टीलची आहे. म्हणून मग आम्ही हे घेतलेलं, कारण की शेवटी कसं प्लास्टिक हे चांगलंच आहे ना, सॉरी स्टील हे आपल्यासाठी चांगलंच आहे ना. आणि त्यातूनही ही टाकी आहे. आता ही ठेवलेली होती, ही मला घासून घ्यायची आहे. ते एक काम अजून आहे, तो एक टास्क माझ्यासाठी आहेच. मग आता ही पण घासून घेणार. ह्यामध्ये पाणी फिल्टर झालं की ह्याच्यामध्ये स्टोअर करून घ्यायचं, कारण की आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तांब्यातलं पाणी पिणं हे चांगलंच आहे. तर ही मला लग्नात दिलेली टाकी आहे. पप्पांच्या इथे जे भाडेकरू होते ना, त्या भाडेकरूंनी दिलेली आहे ही टाकी. तर छान आहे. हे किती 15 लिटरची आहे. 15 लिटर ह्याची कॅपॅसिटी आहे या टाकीची. तर चला आता हे सर्व आवरून घेतो. दीदी पण आलेली आहे आणि घ्यायचं आहे. आम्हाला फक्त एक गोष्ट माहिती आहे. आता भरपूर पाणी प्यायचं. तर मैत्रिणींनो, हे जे आहे ना, हे त्यासोबतच आलेलं आहे. ह्याच्यावरती ऑन ऑफ होल्ड आणि टेम्परेचर हे असे आहेत. म्हणजे पाण्याचं हे करण्यासाठी, TDS चेक करण्यासाठी. ह्याचं पाणी घेऊया, बोरचं पाणी घेऊया. घे बेटा, ते राहू दे, हे राहू दे, हे इथेच राहू दे. आता आपण जे आम्ही वापरतो ना ते पाणी पाहूया, त्याच्यात किती येतं ते TDS. हे पहा 395. पहा किती हार्ड वॉटर आहे ते सांडून दे बेटा, ते पिण्यात येईल. आणि नळ व्यवस्थित बंद कर. तर आता हे जे फिल्टर आहे ना, तर त्याचा आपण TDS चेक करू. घे बेटा पाणी घे. हे पहा तुमच्या समोरच मी दाखवते. बस ठेव, हे इथेच ठेव. हे पहा बॅक कॅमेराने. हे पहा 22, हे आहे 22. आणि आता आपण, तसंही ते पाणी पिण्याजोगं नाहीये, पण हे पहा, हे खूप छान आहे.
आणि हे ना त्याच्यासोबतच आलेलं आहे, म्हणजे ह्या फिल्टर सोबतच आलेलं आहे. ह्याने आपण TDS चेक करू शकतो की पाण्याचं किती आहे ते. आणि आता ह्याची 1 वर्षाची वॉरंटी आहे. 1 वर्षामध्ये 3दा ते सर्व्हिसिंग करून देणार आहेत, 4-4 महिन्याच्या अंतराने. आणि अजून आपल्याला त्याची वॉरंटी जर वाढवून घ्यायची असेल ना तर त्यांनी 4,000 सांगितलेले, म्हणजे हे 1 वर्ष आणि ते 1 वर्ष अशा 2 वर्षाची वॉरंटी ती भेटली असती. तर चला आता आम्ही सगळं आवरून घेतो. आता ही टाकी पण घासून घ्यायची आहे, तर त्याचं सगळ्यात जास्त टेन्शन आहे. काय बेटा? मी पण मदत करते. हो ना. हा, तर आता परी पण मदत करणार आहे. तर चला आता आवरून घेतो. अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसार म्हणजे गुडघाभर चिखल्यात चालणे, कारण चिखलात जोरात चालताही येत नाही आणि दमलो म्हणून बसताही येत नाही. संसार म्हणजे काय तर कधी 2 मनांचं मिलन तर कधी 2 जीवांचं भांडण. एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं, संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं. हो ना मैत्रिणींनो. तर पहा, कितीही केलं, कितीही बारकाईने केलं तरी संसार हा संसार असतो. आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारण बऱ्याचदा आपल्या बरोबर राहत नाही. मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो. खरा संसार हा एकाच दिवसाचा, बाकी सगळी पुनरावृत्ती. खर तर माणूस सहज सुखी होऊ शकेल. सुखी होणं हे एवढं दुर्मिळ नाही. अहंकार सोडला आणि जगातल्या चांगुलपणावर नितांत श्रद्धा ठेवली तर सुखदाराशी हात जोडून उभं राहतो. पण आपली जी हाव आहे ती काही कमी होत नाही आणि आपण मरमर करत राहतो, धडपड करत राहतो आणि आयुष्यभर संसार करत आयुष्य जगायचं सोडून देतो. पहा मैत्रिणींनो, ही माझ्या मैत्रिणीने मला दिलेली आहे. पहा किती छान आहे. ही मला गिफ्ट दिलेलं आहे. जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो तर मग आठवण म्हणून त्यांनी हे मला पातेलं दिलेलं आहे. आणि हे पहा खूप हेवी आहे, जवळपास 1 किलोच्या वरती वजन असेल ह्याचं. आणि छान आहे, छान आहे ना. हे पातेलं तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. संत तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषयी धुवोनी सांडी येले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ते न देखिजे तोंड विटाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. मैत्रिणींनो, संसाराच्या अंगी सर्व व्यसने आहेत. नको नको ते सर्व अवगुण आहेत आणि त्याच्या संगतीने मग आपण देखील अशुद्ध होऊन जातो. पण नामाने मात्र आपण पुन्हा एकदा शुद्ध होतो. पण आपण संसार करत करत अख्खं आयुष्य घालवतो आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपल्याला समजतं की अरे अख्खं आयुष्य गेलं, पण आपण आपल्यासाठी जगायचंच विसरून गेलो. फक्त एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही. कुटुंब म्हणजे सुख दुःख अनुभव यांचं आदान प्रदान. कुटुंब लहान असो किंवा मोठं, पण प्रत्येक व्यक्तीच्या मतांचा आदर तिथे असायला पाहिजे. कुटुंब म्हणजे व्यक्त होण्याची, हसावं वाटलं तर हसण्याची, रडावं वाटलं तर रडण्याची, चिडावं वाटलं तर चिडण्याची अशी हक्काची जागा. आणि ते कुटुंब म्हणजे एकदम छान. हे पहा, हे एवढं सामान मी इथे बसवलेलं आहे, जेणे की मागच्या वेळेस हे पार इथपर्यंत भरलेलं होतं.
तिथपर्यंत सगळीकडे. हे पण जागा रिकामीच राहिलेली. आता इकडून पण रिकामच आहे. हे पहा, हे होतं ते पाईप. हे पहा, माहिती नसते ना, त्यामुळे हे असे प्रॉब्लेम येतात. इथून सगळीकडे पाणी आलेलं. इतकी परेशानी झालेली की अख्खा दिवस आमचा ह्याच्यातच गेला. ते फिल्टर आणि हे काम. दीदी मला झाडू दे ग. तिथूनच दे, पडशील बाई. काहीच काम कशी फिरली तू चालूच शेतात फॅन. अरे पचा भाई जाळी तो काढूला क्या. हे घे बाई, खाली ठेव. हे पहा, तिकडे पण आहे. या खाली फिर उठ चढ. काय अंडा आहे अंडा. हा पकडली मुलं करणी का जणार नाही. अरे चने हात आता ए चिमट्या बरे बाजून. फाशी लागणार. पत्री झाड छेचा पण मैया फाशी लगडे ना. मन पकड. मी मग पण हेट तरीच पप्पा सोबत हे दाखवणार. लाईटला काढलो. वर सांभाळ नाही. डबल चला तर मैत्रिणींनो, आता सगळं घर स्वच्छ आवरून झालेलं आहे. पहा, आता किती 7 वाजलेले आहेत. 5 वाजल्यापासून मी कंटिन्यू आवरत आहे. तर 2 तास लागलेले आहेत मला, पण घर एकदम चकाचक झालेलं आहे. तर चला आपण पाहूया. हे पहा, गॅलरीमध्ये सगळं ठेवलेलं आहे. उद्या भंगारवाला आला तर त्यांना देता येईल. बेटा आवाज कमी कर. हे पहा, इथे पण स्वच्छ करून घेतलेलं आहे. इथे डाळ भात लावलेला आहे. दिवा लावायचा आहे. हे आज परीने कारनामा केलेला आहे स्कूलमध्ये. मग ते ना आमच्या जे स्कूलचं ग्राउंड आहे ना, तिथे थोडीशी अशी सँड आहे ना आणि असं खडा खडा आहे तिथे. मग त्याच्यावरून अशी पकडत होते स्केट पडले. अगं पण व्यवस्थित चालायचं, कधीच नाही. इतकं किती आता तू 4 वर्षापासून स्कूलमध्ये जातेस, 5 वर्षापासून कधीच नाही लागलेलं एवढं. आता नाही पार्टिसिपेट व्हायचं स्पोर्ट्स मध्ये. वैशा राहू दे ना. हा, राहू दे ना वैशा. हा, नको बेटा, नको नको, रडेल तो. आता काय कर, आंबट वगैरे काही खाऊ नकोस. हा, मलाच त्रास होतोय माहितीये का. मग दुखतं ना बेटा. चला आता आपण दिवा लावून घेऊ. चल, पट्टी आण. बस बस, 10:30 नंतर. हो थांब. श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिकऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्ठित छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्री रामचंद्र